26 जून रोजी होऊ घातलेली नाशिक विभाग विधान परिषद निवडणूक ताकदीने लढविणार असल्याचे विधान महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष प्राध्यापक दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे यांनी केले. धारगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथील सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले पानसरे यांनी अतिशय लहान वयात आपल्या राजकीय सामाजिक कार्याला सुरुवात केली आहे. अकल्पित नेतृत्व गुण, उत्तम प्रतीचे संघटन कौशल्य, धडाडीने काम करण्याची वृत्ती या गुणांमुळे कुठलाही राजकीय वारसा नसताना एक सामान्य शिक्षक ते पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, अहमदनगर जिल्हा सहकारी बँक संचालक, महाराष्ट्र राज्य पणन महामंडळ मुंबईचे विद्यमान अध्यक्ष अशा विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली आहे. या पदांवर काम करत असताना अतिशय अभ्यासपूर्वक विविध प्रश्नांची सोडवणूक करून जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे. सन 1999 पासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे व्यावसायिक अभ्यासक्रम देणारे महाविद्यालयाचे अहमदनगर पुणे जिल्ह्यामध्ये काम सुरू करून खऱ्या अर्थाने ज्ञानगंगा खेडोपाडी पोहोचवण्याचे काम त्यांनी केले आहे. त्याअंतर्गत आज राज्यभरातून हजारो विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत आहेत. त्यामुळेच ते स्वावलंबी बनून जीवन जगत आहे. समाजाला खरी दिशा देणाऱ्या शिक्षक बंधू भगिनींचे वर्षानुवर्ष शासन दरबारी अनुदान, पेन्शन, नियुक्ती, संच मान्यता, वैयक्तिक प्रतिपूर्ती, शाळाबाह्य कामकाज असे अनेक विविध प्रश्न प्रलंबित आहे. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नाशिक विभागातील अनेक शिक्षक बंधू आणि भगिनींच्या आग्रहाखातर आपण ही निवडणूक लढत असल्याचे पानसरे यांनी सांगितले. जनजागरण मराठीसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा.